मिळाली ना फॉरेस्टची परमिशन? आता मीटिंग आहे तर 7 दिवसावर आले. 2 वर्ष, 1.5 वर्ष, 1 वर्ष काय झोपा काढला काय? 2 वर्ष नव्हती मिळाली. 2 वर्षापासून अर्ज टाकून ठेवला असं आता मिळाली. काय नाही 2 वर्षापासून अर्ज टाकून ठेवला असं आता मिळाले 7 दिवसाच्या अगोदर. 2 वर्षाच्या पूर्वी अर्ज टाकला होता. हो हो. आता भेटले. बीबीएनएलचे आपले जे वरिष्ठ अधिकारी पुण्याचे जे मला वाटतं टेलिकॉम सर्व्हिसेसचे अधिकारी आहेत त्यांच्याशी पण मी बोललो होतो. हो सर. ते म्हणाले होते आम्ही लवकरात लवकर तो टेंडर फायनल करतोय, पण आता इट्स बीन 5-6 मंथ्स ॲटलिस्ट सिन्स दॅट कॉल. त्या आधी टेंडर नाही झालं. त्याच्या आधी खासदार साहेब सांगतो वन विभाग त्या आदिवासी त्याच्या जीवाशी खेळते, तुम्ही त्याच्या जीवाशी खेळता, आरोग्यवाले त्याच्या जीवाशी खेळता. म्हणजे पुण्यातल्या अधिकाऱ्यांचा नाव नंबर द्या जरा. एकदा फोन लावू. अजून तुमची केबलची परवानगी भेटली नाही, केबल तुमचं हे झालं नाही. किती टावर मंजूर झाले होते पूर्ण मेळघाटमध्ये? सध्या 50 टावर सध्या 50 टावर मेळघाटमध्ये चालू आहे. चालू नाही विचारलं, मंजूर किती झाले? म्हणजे त्यांना त्याच्यावर तुम्हाला माहिती नसेल, तुम्ही उठणं. हा सर. तुम्हाला काय शरम वाटते उठायची? खाली बसून त्याला माहिती पूर्ण आले. किती झाले मंजूर? हा काय म्हटलं? 77. आणि किती पूर्ण झाले? 50 झाले. 53 झाले सर. मग हे बाकीचे काय झालं? बाकीचं काय झालं? बाकीचे जे आहे की वन विभागाची परमिशन नव्हती ती मिळाली सर आता आम्हाला. 21 टावरची परमिशन मिळाली आहे. टावरच्या परमिशन कधी आल्या? कोणा वर्षात आल्या सांगा तुम्ही? टावरची सर 2021 जे आहे प्रोजेक्ट आता चालू झाला. तो प्रोजेक्ट कधी झाला चालू? 2023 पासून. 2023 पासून. 2023 पासून या 53 चे झाले तुमच्या परमिशन. बाकीच्या कशा राहिले? सर ती वन विभागाकडे जी आहे ती गेल्या 2 वर्षापासून आम्ही अर्ज टाकली होती. ती आता वन विभाग ज्याच्या त्याच्या मानवी सुरी आहे, तुमची ज्याच्या त्याच्या मानवी सुरी आहे. तुम्हाला असं वाटतं त्या लोकांना जरूरच नाही त्या रेल्वेसाठी झाडावं? काहीच तुम्हाला त्याचं वाटत नाही एवढ्या दिवसात. केबल टाकायचं असलं तर वन विभाग, टावर उभं राहायचं वन विभाग. आता वन विभागाचे तुमच्या परवानग्या जर 2-2 वर्ष तुमच्या होत नसतील, मग तुम्ही काय करतात आणि ते काय करतात? हा एक संशोधनाचा विषय आहे ना. परवानगीसाठी काही मंत्र जपा लागतात की काही कष्ट करावं लागतात. आता तुम्ही स्वतः लक्ष घालून त्यांच्याकडे जा. ज्या परवानग्या आल्या त्या त्यांच्याकडून करून घ्या. काही अडचण आली तर मला सांगा. ठीक आहे. पण आता तर असे प्रश्न निर्माण नाही झाले पाहिजे.